नमस्कार, तुम्ही पाहताय TV10 वादळ वार्ता। आपण आज या ठिकाणी वडीगोद्री या ठिकाणी आलेलो अंबड तालुक्यातील आपल्यासोबत जय भगवान महासंघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप आहेत। आज या ठिकाणी 7वा दिवस आहे आमरण उपोषणाचा। तर आताच तुम्ही भेट दिलेली आहे, काय चर्चा झाली? आता 7वा दिवस आहे आज, आणि 7वा दिवस असताना ओबीसीकडे सरकारचं दुर्लक्ष आहे। काही पक्ष म्हणतात ओबीसी आमचा डीएनए असताना सुद्धा जर 7 दिवस अन्नत्याग करावा लागला आणि महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा ओबीसी अन्याय होत असेल तर मला वाटतं हे तर एक आंदोलन आहे। या महाराष्ट्रामध्ये शेकडो आंदोलन उभं राहण्याची शक्यता आहे। आता प्रत्येक गावामध्ये साखळी उपोषणचं प्रोसेस चालू आहे, प्रत्येक गावावर रस्ता रोकोचं नियोजन चालू आहे। पण आम्ही आवाहन करतोय, सरकारला विनंती करतोय की जर तुम्हाला तुमचं स्वतःचं भवितव्य टिकवायचं असेल तर हे आता अधिवेशन लागते, त्या अधिवेशनाच्या अगोदर तुम्हाला वडीगोद्रीत यावं लागेल, हा आरक्षणाचा प्रश्न मिटवावा लागेल, त्यांना लेखी स्वरूपात द्यावं लागेल। या महाराष्ट्राकडे तुम्हाला जर खरं ओबीसीवर प्रेम असेल तर तुम्हाला हे करावं लागेल नसता। हा महाराष्ट्रातला ओबीसी तुम्हाला रस्त्यांसह चढू देणार नाही। एवढंच नाही, विधानसभेच्या अधिवेशनाच्या अगोदर नाही झालं तर महाराष्ट्रामधला सगळा ओबीसी त्या विधानसभेला विधान भवनाला घेराव घालील आणि तुम्हाला नीटनेटकं अधिवेशन सुद्धा करता येणार नाही। ओबीसीवर कुठल्याही प्रकारचा अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रात ओबीसी स्वस्त बसणार नाही। जे घडेल त्याला शासन जबाबदार असेल, एवढंच मला स्पष्ट होईल। साहेब, आता 7वा दिवस आहे, त्यांची प्रकृती खूप खालावलेली आहे, बोलताना देखील त्रास होतोय। ओबीसी सकल ओबीसी समाज जो आहे तो हजारोंच्या संख्येने या ठिकाणी येतोय, त्यांना काय थोडक्यात आव्हान? आता हजारोचे 2 दिवसात लाखोच्या संख्येने समाज जमा होईल। अनेक जागेवर उपोषणं सुरू झाली, अनेक जागेवर रस्ता रोको सुरू झाली। शासनाला जर वाटत असेल की आपलं स्वतःचं अधिवेशन नीट व्हावं, राहिला कुणबीचा प्रश्न, कुणबीचं प्रमाणपत्र सुद्धा कॅन्सल व्हायला पाहिजे आणि सगळे सोयऱ्याचा तर प्रश्नच येत नाही। ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला तर महाराष्ट्रातलं ओबीसी तुम्हाला सोडणार नाही। प्रत्येक जागेवर प्रत्येक मतदारसंघामध्ये लाखांनी ओबीसी आहे, तरी पण आजपर्यंत आम्ही एकच विचार केला आहे की नाही बाबा, सगळे सोबत आहेत, सगळ्यांसोबत काम केलं पाहिजे। परंतु जे चाललेलं राजकारण आहे हे राजकारणात घाण आहे। त्यामुळे शासनाला विनंती आहे की वडीगोद्रीमध्ये येऊन तुम्ही कसल्याही परिस्थितीत हा विषय मिटला पाहिजे। अधिवेशनाची मागणी पूर्ण केली, म्हणजे जे उपोषण चालू आहे त्या उपोषणाची मागणी पूर्ण केली पाहिजे, तरच ठीक। नसता महाराष्ट्रातला ओबीसी जे घडण त्याला शासन जबाबदार असेल। काल रस्ता रोको झाला होता, अर्धा तास या ठिकाणी आपण पाहिलं, रस्ता रोको झाला होता। तर ओबीसी बांधवांना काय आव्हान आहे? आता ओबीसी पेटलाय, जे काही आंदोलन चालू होती त्या लोकांना वाटत होतं अरे 18 पगड जाती एकत्र येतील का माहित नाही, परंतु ज्यावेळी एकत्र येतील ना त्यावेळी या महाराष्ट्रामध्ये क्रांती केल्याशिवाय राहणार नाही। जो समाज आहे तो एकत्र आला असं वाटतं? 100% महाराष्ट्राचा प्रत्येक पूर्ण महाराष्ट्रातला ओबीसी संघटित होतोय आणि आमच्यासाठी खूप चांगलं आहे। आम्ही लोकसभेमध्ये कुठेतरी कमी पडलो असतो, लोकसभेमध्ये आम्ही आमच्या काही अडचणी झाल्या असतील, परंतु येणाऱ्या विधानसभेमध्ये या महाराष्ट्रामध्ये किमान 200 आमदार ओबीसीचे केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। एकीकडे मनोज जरांगे पाटील सांगतात धनगर बांधवांना की तुमच्या आरक्षणाला माझ्या पाठिंबा आहे, त्यांच्या हे नाटक आहे। धनगर ओबीसी आहे, तुमची मागणी पूर्ण करा मग दुसऱ्याला द्यायचं बघा। अगोदर तुमचं मिळतंय का ते बघा, आणि गरीब 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 जातीचं तुम्ही हिसकावून घ्यायला लागले। तुम्ही धनगरला काय पाठिंबा देता? अरे धनगर एवढा सक्षम आहे, या महाराष्ट्रातला धनगर एवढा सक्षम आहे, एक घुंगडी घेऊन चालणारा धनगर सुद्धा एका वेळी 10-10 लाख रुपये त्या माणसाला फंडिंग करतो। त्यामुळे धनगराचं तुम्ही नाव घेऊ नका, धनगर सक्षम आहे। धनगराला NT मध्ये आरक्षण आहे, ते आरक्षण NT मधलं टिकवायचं आहे। तुमच्यासारख्या चोर लोकांना आरक्षण द्यायचं नाही, म्हणून ही भूमिका घेतलेली आहे। आज आपण या ठिकाणी लक्ष्मण हाकेसर आणि नवनाथ आबा वाघमारे या ठिकाणी जे उपोषण करतायत, 7 दिवस झालं या ठिकाणी आपल्यासोबत बाळासाहेबजी सानप या ठिकाणी होते, त्यांच्या आपण काय भावना ते जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे। आपण या ठिकाणी आज वडीगोद्री या ठिकाणी होतो, त्यांच्या संपूर्ण भावना काय आहेत, त्यांच्या संघटनेचा पाठिंबा कसा आहे आणि सकल ओबीसी समाजाच्या काय भावना आहेत हे आपण या ठिकाणी जाणून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे। कॅमेरा पर्सन अंकुश गवळीसह मी बाप्पासाहेब भांगे, जालना येथून TV10 वादळ वार्ता।